विद्या ही एक साधारण आणि संस्कारी मुलगी होती. ती दररोज घरातील सर्व काम करायची. आईला ती काहीही काम करू देत नव्हती. एक दिवशी ती बाहेरगावी काही कामाच्या निमित्ताने गेली होती. त्या ठिकाणी विद्या ही तिला रात्र झाली घरी येण्यासाठी. रात्रीच्या वेळी तिला रस्त्यामध्ये काही बरोबर रस्ता दिसत नव्हता. तरीसुद्धा ती चालत होती. काही वेळानंतर रात्रीचा आवाज, किड्यांचा किरकिर, रात्रीच्या अंधारात ती पळत होती. पळता पळता ती मध्येच मागे पाहत होती. कपाळावरून घामाच्या धारा वाहत होत्या. पळून पळून तिचा ऊर खाली वर होत होता. तरीही ती पळत होती. पण का पळत असताना ती अचानक ठेस लागून खाली पडली. जोरात पायाला लागल्याने तिला उठताही येत नव्हतं. आहा माझा पाय! ती पाय पकडून विव्हळली. तिची धडपड चालू होती उठण्याची, पण पायाला लागल्याने तिला उठता येत नव्हतं. उठ, असं हार मानून नाही चालणार, नाहीतर तो राक्षस तुझ्यापर्यंत पाचेल. ती स्वतःशीच बोलत होती की तिच्या कानावर आता गाड्यांचा आवाज ऐकू येऊ लागला. अशी ती घाबरली. तो आला की काय करू मला नाही त्याच्या आवडतीत पुन्हा सापडायचे. दुखऱ्या पायावर जोर देत ती कशीबशी उठली. ती जशी उठून चेहऱ्यावर ताक खाला, गुडघ्यावर बसला आणि कस चट पकडून म्हणाला. केस घट्ट पकडल्याने तिला दखल आणि ती वेदनाने कळवली. दुःखत तुला? ह दुखलं. ही तर फक्त सुरुवात आहे. तू मदत केलीस ना बहिणीला, भर मांडवाहून जाण्याचा पळून त्याची शिक्षा तर तुला मिळणारच. तो एक एक शब्दावर जोर देत म्हणाला. नाही, मी खरंच नाही तिला पळून जाण्याचा मदत केली. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. ती घाबरत म्हणाली. तुझ्यावर कसा विश्वास ठेवू? पुरावे आहे माझ्याकडे. तूच तिला पळून जायला मदत केली. याच्या आवाजात राग होता. आज फक्त तुझ्यामुळेच सरनोबत खानदानाची इज्जतीवर गालबोट लागलंय. आजपर्यंत कुणाचीही हिंमत झाली नाही, पण माझ्यामुळे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालं सगळं. धैर्यशील संपत होऊन तिला म्हणाला. नाही, मी खरंच सांगत आहे. मला फसवलं गेलं आहे. प्लीज विश्वास ठेव. ती अगदी काकुळतीला येऊन म्हणाले. शट अप! तो मोठ्याने ओरडला. त्याच्या ओरडण्याने ती भी राहिली तशी तिच्या पायातून कळ गेली. तरा आहे का या जन्मात? थयाशलने तिचं कसं घट्ट आवळून धरले आहे. केस घट्ट पकडल्याने तिला त्रास झाला. तुझी हिंमत कशी झाली सरनोबत परिवारांच्या मुलींच्या पळून जाण्याला मदत करायची? याची जर शिक्षा नक्कीच तुला मिळेल. ती ही कायम शिक्षाच राहिली अशी. चल उठ, ओरडला तो तिच्यावर. तशी ती घाबरून पटकन उठून उभी राहिली तशी तिच्या पायातून कळ गेली. आऊस पाय पकडून ती पुन्हा खाली बसली. ए उठ, जास्त नाटक करू नकोस. कितीही नाटकी केली तरी तुला माझ्या तावडीतून सुटका नाही, समजलं? त्याने तिला हाताला पकडून उठवलं आणि तसंच तो तिला खोचत कारकडे घेऊन जात होता. त्यामुळे तिचा पाय अजून जास्त दुखू लागला होता. माझा पाय दुखतोय, रडक्या आवाजात त्याला बोलत होती. पण हर्टलेस असलेला तो त्याच्यावर तिच्या बोलण्याचा काहीच फरक पडला नाही. तो तसंच तिला घेऊन कारकडे आला. ओपन द डोअर, त्याच्या हुकमी आवाजाला आला तसे तिथे असलेल्या एका बॉडीगार्डने पटकन डोअर ओपन केले. डोअर आत खूप जवळून येत होता तसा तिचा जावा खालावर हात गेला होता. काही क्षणात एक गाडी तिच्या समोर येऊन थांबली. त्या गाडी पाठोपाठ अशा कितीतरी गाड्या थांबल्या. मर्सिडीज कारचा पुढचा दरवाजा ओपन करून एक गार्ड बाहेर आला. त्याने लगेच मागचा दरवाजा उघडला. तशी कारच्या आत बसलेली व्यक्तीने एक पाऊल बाहेर ठेवली तशी ती दुरून पाहणारी थरथर कापू लागली. त्याच्या येण्याने वातावरण बदल झाला होता. त्याचा ओरा जाणवत होता. तो म्हणतो म्हणजेच धैर्यशील सरनोबल. त्याच्या नावाने दख्खल कोल्हापूर शहर घाबरत होतो. आज इथे यावेळी आला होता. सरनोबल खानदानाची दहशत अशी होती की त्याच्या वाटेला जाण्याचा सहसा कोणी धाडस करत नाही. जो करतो त्याचे मात्र हाल होतात. टक बुटांचा आवाज त्या परिसरात घुमला. ती मात्र त्याला स्वतःकडे येताना पाहून घाबरत मागे मागे जात होती. कितीही उठण्याचा प्रयत्न केला तरीही तिला उठता येत नव्हतं. साक्षात यम समोर उभा होता. याचे ते आग ओकणारे डोळे पाहून ती भीतीनेसना त्याचे ऑर्डर देताच ऑर्डरने लगेच कार स्टॉप केली आणि राजवाड्याकडे जाणाऱ्या रस्त्याकडे नेली. काहीच वेळात ती कार एका मोठ्या गेट समोर उभी होती. त्या गेटच्या उजव्या
बाजूला मोठ्या सोनेरी शहरात सरनोबल राजवाडा लिहिले होते. भव्य लोखंडी गेट बाहेर ही कडक सुरक्षा होती. रक्षकांनी गेट उघडताच ड्रायव्हरने गाडी आत नेली. भव्य असा राजवाडा अगदी थाटात उभा होता. पूर्ण राजवाडा सजवला गेला होता, कारण सरनोबल घराण्याच्या मुलीचे जे लग्न होणार होते, त्याच लग्नातून नवरी मुलगी म्हणजे त्या घराण्याची आणि धैर्यशील सरनोबल याची बहीण पळून गेली होती. सगळे टेन्शनमध्ये होते. राजवाड्याची बांधणी भव्य आणि देखणी होती. रात्रीच्या वेळी तो राजवाडा लाईटिंगने उजळून गेला होता. मधून आत येताच समोरच्या अंगणात फवारे आणि बाग लक्ष वेधून घेत होते. मुख्य प्रवेशद्वारावरच आकर्षण अशी नक्षीकाम दिसते. प्रवेशद्वारापासून ते राजवाड्याच्या मुख्य इमारतीपर्यंत जाणार रस्ता प्रशस्त आहे आणि रस्त्याच्या दूरभाग सुंदर फवारे आणि हिरवीगार बाग आहेत. बागामध्ये सुंदर फुलांचे झाड आहेत आणि विविध प्रकाश, ज्यामुळे त्या राजवाड्याचा साध्य आधाकच खुसून दिसत होते. राजवाड्याच्या संपूर्ण परिसरात सुरक्षेसाठी मजबूत तटबंदी आणि दरवाजे होते. राजवाड्याच्या आतल्या बाजूस मोठे दरवाजे आणि प्रशस्त हॉल आहे. त्यात मोठे झुंबर होते आणि त्या झुंबरच्या प्रकाशात आलिशान राजवाडा उजळून निघाला होता. त्याच मोठ्या हॉलमध्ये लग्नाचा मंडप घातला होता. सगळे पाहुणे मंडळी जमली होती. आतापर्यंत सगळ्यांना माहिती पडत की सरनोबल घराण्याची लाडकी मुलगी भर मंडपातून पळून गेली होती. हळू आवाजात चर्चा चालू होती. हे ऐकून सरनोबल परिवारातले लोक खूप चिडले होते. आलिशान अशा सोफ्यावर वयस्कर स्त्री बसली होती. तिच्या चेहऱ्यावरून समजत होतं की ती खूप जास्त चिडलेली आहे. माई, काय सांगायचं. आपण मध्यम वयाची प्रशंसी असलेली व्यक्ती म्हणाली. देवराज, तुझा लहान मुलीला तयार कर. या मंडपात आज लग्न होईल. आलेल्या वरात खाली हात जाणार नाही. माईने जवळपास पूर्ण दाखवला. याचा अर्थ एक शब्दही पुढं बोलायचा नाही. देवराज, विसरू नको, आमचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो. माई कडक शब्दात म्हणाल्या. हो माई, देवराज म्हणाल्या. दुसऱ्या हॉलमध्ये सगळे घरचे जमले होते. नवरी मुलाकडची मंडळीही आली होती. त्याच्यासोबत माई बोलत होती. बोलून झाल्यावर सगळ्यांना माईचा निर्णय पटला. देवराज याची लहान मुलगी साक्षी हिचे लग्न करायचे ठरवले. सोनल ही या लग्नाला तयार झाली, कारण दुसरा काही मार्ग नव्हता त्याच्याकडे. धैर्यशील तिला हाताला धरून घेऊन आत येत होता. सगळे पाहुणे मंडळी पाहत होते. त्याला काहीच फरक पडला नव्हता. मर्देशील, थांबा. माईने आवाज दिला तसा तो जागेवरच थांबला. हे काय आहे धैर्य? तू या मुलीचा हात कसा काय पकडू शकतो? तिच्याबद्दल काहीही माहीत नसताना तू तिला या राजवाड्यात आणली गेली होती ना? या राजवाड्यातून मग परत का आणली? यावेळी माई आवाजात जबर ठेसून म्हणाल्या. हिम्मत कशी होती माझ्या विरोधात जाण्याची? त्याचे फुलणारे श्वास तिला जाणवत होत. तुझी काय इच्छा आहे? त्याने रुबाबात आवाजात विचारलं. तशी तिने पटकन डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहून लागली. तिला काही समजत नाही, तो काय बोलतोय म्हणून ती त्याला टक लावून पाहत होती. त्याच्या चेहऱ्यावरून तो बोट फिरवत ओठाजवळ येऊन थांबला. त्याची नजर तिच्या लाल चुपूट ओठावर होती. तशी तिने मान वळवली. तुझी इच्छा आहे का मी रेडी करावं म्हणून? तू रेडी होत नाहीत असं असेल तर सांग, मी रेडी आहे तुला रेडी करायला. तसेही मला काही वाटणार नाही, कारण तू बायको होणार आहे ना? मग तिचा चेहरा निहाळत धैर्यशील म्हणाला. मला तुझ्याशी लग्न नाही करायचं, मला जाऊ द्या. ती गयावया करत म्हणाली. इतक्या वेळाने ती बोलली तर ते हे बोलली होती. तिने लग्न करायचा नकार दिला याच्या जिव्हाळी लागलं होतं. तुला विचारलं आहे का? आणि तुझी हिंमत कशी झाली मला नकार देण्याची? तुझ्याकडे तो चॉईस नाहीस. तिचे दोन्ही गाल चिमटीत पकडून आवाजात जबर ठेसून तिच्याशी बोलत होता. तू केलेल्या चुकीची शिक्षा तुला जन्मभर मिळणार. ते माझ्यासोबत. देवराज, चल बाहेर जाऊ, उगाच चर्चा नको. दमयंती माई म्हणाल्या. तसे ते दोघेही रूममधून बाहेर पडले. वरद मंडपात येऊन बसला होता. गुरुजी मंत्र बोलते होते तसे तो विधी करत होता. थोड्याच वेळात सोनलला घेऊन तिच्या बहिणी तिला घेऊन येत होत्या. सगळेजण त्याच दिशेनं पाहत होते. सोनल गुलाबी रंगाच्या
लेहेंगामध्ये खूप सुंदर दिसत होती. वरदने एक नजर तिच्यावर टाकली आणि समोर पाहू लागला. घरचे सगळे सोनलकडे पाहत होते. सोनल लेहेंगा सावरत मंडपात येऊन वरदाच्या बाजूलाच जाऊन बसली. गुरुजी एक एक विधी पूर्ण करत होते. हळूहळू लग्नाच्या एक एक विधी पूर्ण झाल्या. वरदने सोनलच्या भांगेत कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घातले. दोघेही फेरे घेण्यासाठी उभे राहिले. दर्यशील पायऱ्या जसा उतरून खाली येत होता तसे तिथे असलेल्या प्रत्येक व्यक्ती त्यालाच पाहत होता. त्याचा ओरा जाणवत होता. पीच कलरची शेरवानी आणि त्यावर धोतर नसलेले होते. त्याने शाही पगडा घातली होती. गळ्यात माळ घातली होती. रुबाबदार दिसत होता तो. तिथे असलेल्या मुली तर त्याला पाहत मनातल्या मनात तिला शिव्या घालत होत्या. त्याच्यावरून सहज कुणीही ही नजर हटत नव्हती. धैर्यशील उभा राहिला, पण ती मात्र एकटक जळत असलेल्या अग्निकुंडाला पाहत होती. जान जरुरी काय म्हणाले, ऐकलं का तू? त्याने हसत हळूच पण आवाजात जबर ठेसून विचारलं. तरीही तिचा काही रिस्पॉन्स नाही पाहून तो थोडा खाली झुकून तिचा घट्ट हात पकडून तिला उभा केली. गुरुजींनी जसे जसे वचन बोलत होते तसे तसे ते दोघे फेरे घेत होते. त्याने तिचा हात घट्ट पकडला होता. त्याने तिला त्रास होत होता. डोक्यावर घुंगट होते म्हणून डोक्यातून वाहणारे अश्रू कोणालाही दिसत नव्हते. 7 वचन झाल्यावरच गुरुजींनी त्यांना मोठ्याचे आशीर्वाद घ्यायला सांगितले. ते दोघे पती-पत्नी होते. हा विवाह सोहळा संपन्न झाला. गुरुजी म्हणाले, माईच्या पाया पडल्यावर माईने आशीर्वाद दिला. सदा सौभाग्यवती भव, आई आयुष्यमान भव म्हणाल्या. ते दोघेही सगळ्यांच्या पाया पडल्या. रात्री 10 वाजता जेवण झाल्यानंतर सोनलची पाठवणी करत होते. सोनलची पाठवणी झाल्यानंतर आता स्वागताची तयारी चालू होते. तोपर्यंत ते दोघेही राजवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर उभे राहिले होते. धैर्यशील कॉलवर बोलत होता. त्याचे अचानक झालेले लग्न पूर्ण कोल्हापुरात चर्चेचा विषय झाला होता. फ्रेंड्सचे कॉल रिसिव्ह करून तो त्यांना आन्सर देत होता. पुरता वैतागून गेला होता. माई, अजून किती वेळ इथे ताटाकळत उभा राहावं लागणार आहे? पटापटा करा ना, धैर्यशील म्हणाला. लांब जरा वेळ, ज्या काही रीतीभाती आहेत त्या पूर्ण कर आणि जा मग तुझ्या खोलीत, माई कडक शब्दात म्हणाल्या. ओके ओके, तू चिडू नकोस, धैर्यशील नरमीचा सुरुवात म्हणाला. आई, झाली तयारी? रत्ना ओळीचे ताट घेऊन येत म्हणाल्या. माईंनी ते ओळीचे ताट घेतले. दोघांनाही औक्षण केले. मग रत्न यांना ओळीचे चेहऱ्यावर थोडेही हसू नव्हते. पण माईचा धाक असा होता की त्यांना नाईलाजाने ओळं लागलं. हे उजव्या पायाने माप ओलांड आणि आत ये, रत्ना एकदम रुक्षपणे म्हणाल्या. ती माप ओलांडणार त्याआधीच माई म्हणाल्या, थांब. तशी तिने पाय मागे घेतला. सगळे माईंना पाहू लागले. रत्ना तर मनातून खुश झाल्या होत्या. उखाणे घेण्याची पद्धत आहे की नाही काय सुनबाई? तुमच्या लग्नात बरीच वर्षे झाली. आता तर तुम्हाला ही सून आली तरीही तुम्हाला सांगावं लागत आहे हे की नवरीला उखाणे घेऊनच मगच मापड ओलांडून आत घेतात. सगळ्या पद्धतीने विचारात का तुम्ही? माई कडक शब्दात रत्नाची कान उघडणी करत होत्या. नजर माईकडे पाहिलं आणि एक नजर बाजूला उभ्या असलेल्या त्यांच्याकडे, जो वैतागून उभा होता. विवाह म्हणजे सुरुवात नव्या जीवनाची. धैर्यशील रावांचे नाव घेत जाणीव ठेवून नव्या कर्तव्याचे तिने उखाणं घेतलं. त्याने झटकन मान वळवून तिच्याकडे पाहिले. त्याच्या तोंडून स्वतःचे नाव ऐकून धैर्यशील एकटक तिला पाहू लागला. धैर्यशील, आता तू घे ना, शुभांगी म्हणाल्या. आत्या, मी नाही पाठ केलाय उखाणं. तिने घेतलं नाव पुरे की? धैर्यशील वैतागून म्हणाला. धैर्यशील, माईचा कडक आवाज येताच त्याने डोळे घट्ट मिटून लगेच उघडले. ओके फाईन, घेतो. त्याने मागे वळून त्याचा खास बॉडीगार्ड पाहिले, जो त्याला पाहून हसत होता आणि इकडे त्याला हसताना पाहून त्याचं डोकं सटकलं. खाऊ की गिळू नजरेत पाहून होता. पण ते बेन मात्र आपल्याला धुंदीत हसत होत्या. तुझ्याकडे बॉस पाहत आहे आणि तू काय त्यांना पाहून दात दाखवतोय? दुसरा गार्ड त्याला खांद्यावर धक्का देत म्हणाला आणि जया अनावर आला आणि बॉस त्याच्याकडे पाहत पाहिले
तर एकदम हसणे बंद केले. रॉकी जरा मोबाईलमध्ये पाहून मला एक उखाणं सांग. एक एक शब्दावर जो देत धैर्यशील दात ओठ खात म्हणाला. जो बॉस. रॉकी घाबरून पुढे गेला आणि मोबाईलमध्ये उखाणे सर्च केले. समोर उखाण्याची लिस्ट होती. हे घ्या बॉस उखाणे. मोबाईलच्या त्याच्या समोर पकडत रॉकी म्हणाला. त्याने त्याच्या हातातून मोबाईल घेतला आणि चांगला उखाणं पाहून लागला. अस्सल सोने 24 कॅरेट शिवांगीचे नाव घेतो, कारण माझे झाले आज डायरेक्ट मॅरेज. धैर्यशीलने उखाणं घेऊन एक नजर समोर पाहिलं तर सगळे त्याला असे काही पाहत होते की बॉक्स वाह खूप छान. माईने असा काही लूक दिला की धैर्यशील इकडे तिकडे पाहून लागला. या सुनबाई, आता हे माप ओलांडून आत या. शिवांगी म्हणाल्या. उजव्या पायाने माप ओलांडले आणि आत आली. कुंकुवाच्या पाने घेऊन ती एक एक पाऊल टाकत पुढे जात होती. शुभांगी, या दोघांना देवखोलीत घेऊन जा. माई म्हणाल्या. हो माई. शुभांगी म्हणाल्या. शुभांगी त्या दोघांनीही घेऊन देवखोलीत घेऊन गेल्या. तिला हळदी कुंकू लावले. दोघंही देवांच्या पाया पडले. आत्या, झालं का आता? धैर्यशील म्हणाला. हो झालं, चला बाहेर. आत्या शुभांगी म्हणाल्या. जड लेहंगा पकडून शिवांगी चालत होती. धैर्यशील मात्र पटापट पुढे जात होता आणि ही त्याच्या मागे ओढली जात होती, कारण उपसरणारा आणि तिच्या ओढणीला गाठ बांधल्याने आवाज जाणे. गुरुजींनी घाबरतच तो म्हणाले. हळूहळू एक एक पाऊल टाकत मी मंडपाजवळ येत होती. नजर खाली झुकलेली होती. मंडपात येऊन ती त्याच्या बाजू खुर्चीवर जाऊन बसली. नजर अजूनही खालीच होती. त्याने एक कटाक्ष तिच्यावर टाकला आणि समोर पाहून म्हणाला. गुरुजी जसे जसे सांगत होते तसे तसे. दोघेही सगळ्या विधी पूर्ण करत होते. ती तर लग्नात असूनही नसल्यासारखी होती. मनाविरुद्ध लग्न करत होती. तो लग्न करायचं म्हणून करत होता का, तर तिला अद्दल घडवण्यासाठी? नवरी भांगेत कुंक भरा. गुरुजी धैर्यशीलला म्हणाले तसे. मागे उभे असलेल्या एका बाईने त्याच्या डोक्यावरील घुंगट बाजूला केला. त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर काही क्षण रेंगाळली, पण लगेच भानावर येत त्याने पटकन तिच्या भांगेत कुंकू भरलं आणि लगेच समोर पाहू लागला. आता हे मंगळसूत्र गळ्यात घाला. गुरुजी म्हणाले तसे त्याने ते मंगळसूत्र हातात घेऊन त्याच्या गळ्यात बांधताना हळूच कानाजवळ म्हणाला. हे जगासाठी मंगळसूत्र असेल, पण तुझ्यासाठी फास. एवढं बोलून तो लगेच बाजूला झाला. नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू आले. न केलेल्या चुकीची शिक्षा तिला मिळत होती. आता तुम्ही दोघेही फेरे घेण्यासाठी उभे राहा. गुरुजी म्हणाले तसे. माई ते रत्नापुढे काही बोलणार तर त्याआधीच माईने हात दाखवून त्याचं बोलणं थांबवलं. लग्न विधिवत झालंय ना? मग सर, नोबल घराण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्या सगळ्या पूर्ण झाल्याच पाहिजे. ती का असेल? ती मुलगी आता या घराची सून आहे, लक्षात ठेवा. सगळ्यांनी जवळीत कटाक्ष सगळ्यावरच टाकत म्हणाल्या. सुनबाई, घ्या उखाणं. रत्ना म्हणाल्या. तशी तिने नकारवर केली. ती काही बोलत नाही म्हणून रत्ना म्हणाल्या. काय झालं? मला नाही येत उखाणा, नाजूक आवाजात म्हणाली रत्ना. बोलणार त्या आधीच तिथे असलेली एक स्त्री पुढे आली आणि तिच्या कानात जवळ जाऊन काहीतरी सांगते तशी तिने पटकन त्याच्याकडे पाहिलं तर त्या तिच्याकडे पाहून हसल्या. ताई तुम्ही? रत्ना, वेळ काय आहे? त्यास तिची तरी काय चूक? तुमच्या सुपुत्राने अचानक लग्न करायची घोषणा जी केली होती, तयारी तरी होती का? कसली ती स्त्री? म्हणाली शुभांगी. अगदी बरोबर बोलते रत्ना. माईने म्हणाल्या. घ्या उखाणं. माई म्हणाल्या तशी ती हाताची चुळबुळ करत वरद आणि सोनलचं लग्न पार पडते. त्या दोघांनी मोठ्याचे आशीर्वाद घेतले. आलेल्या पाहुणे मंडळी त्यांना शुभेच्छा देत होत्या. थोड्याच वेळात त्यांचे मंडपात घरी. धैर्यशील त्याच्याबरोबर लग्नाची बंधनात अडकणार होता. दगदगीत आग त्याच्या डोक्यात दिसत होती. नवरी मुलीला बोलता. मुहूर्ताचे वेळ झाले आहे. गुरुजी म्हणाल्या तसे. माईने कुणाला तरी तिच्या रूमकडे पाठवून दिले. गुरुजींचा निरोप घेऊन गुरुजींनी धैर्यशीलला मंडपात बोलवलं. तसा तो मंडपात असलेल्या आलिशान अशा छोट्या खुर्चीवर जाऊन बसला.
पायऱ्या उतरताना जसा पैजांचा आवाज झाला तसे सगळ्यांनी लक्ष तिच्याकडे गेले आणि सगळे पाहत राहिले. मरून रंगाच्या लेहंगामध्ये खूप सुंदर दिसत होती. चेहऱ्यावर घुंगट घेतल्याने तिचा चेहरा स्पष्ट असत नव्हता, पण तरीही त्या जाळीदार घुंगटमधून तिचे सौंदर्य दिसत होते. आणि इकडे त्याने रागाने घट्ट मूठ आवळून घेतली होती, कारण सगळ्यांचे लक्ष तिच्यावर होते. गुरुजी पटापट लग्नाच्या विधी करायचे. त्यांच्या कणखरपण लग्न करून तो तिच्या इतक्या जवळ बोलून होता की त्याने ओठ तिच्या गालाला टच होत होते. बिचारी ती नक्की काय चालू आहे तिच्याबरोबर हेच तिला कळत नव्हतं. मी काय केलं तुमच्यासाठी, तुमच्यासोबत, जे तुम्ही असे वागत आहात? ती घाबरत घाबरत त्याला विचारलं. तसा तो तिच्यापासून झटकन बाजूला झाला. तिच्या अशा कृतीने ती अजून जास्त घाबरली. रिअली तुला काहीच आठवत नाहीस की तू मुद्दाम नाटक करत आहे? दोन्ही हात पॉकेटमध्ये घालून तो भुवई उंचावर तिच्याकडे पाहत होता. खरंच मला काही आठवत, रडत ती म्हणाली. काही वेळ त्या रूममध्ये एकदम शांतता होती. तो फक्त एकटक तिच्याकडे पाहत होता. काय ठरवलं तू? मी रेडी करून देऊ की त्या बाहेर आहेत? मेकअप आर्टिस्ट त्यांच्याकडून रेडी व्हायचं आहे. जास्त वेळ नाही आहे, 15 मिनिटांनी मी येईल तेव्हा तू रेडी असायला हवा. मला सारखं सारखं सांगायला आवडत नाही. सो बेटर आहे की तुला आता चांगलंच समजलं असेल ना? नाहीतर? तो तिच्या ओठांकडे पाहत म्हणाला. आणि त्याची नजर कुठे आहे हे पाहून तिने ती होईन तयार, ही घाबरत म्हणाली. गुंडा, तो म्हणाला आणि त्या रूममधून बाहेर पडला. मध्येच थांबत त्या मेकअप आर्टिस्टकडे पाहून म्हणाला, छान रेडी करा. आणि दणदण पाऊले टाकत तो त्याच्या रूमकडे निघून गेला. दमयंती त्याच्या रूमकडे येऊन एरझाऱ्या घालत होत्या. चेहरा रागाने लाल झाला होता. असं कसं धैर्य? तू त्या मुलीशी लग्न करू शकतो? खूप हट्ट आहे. खरंच त्या मुलीने पळून जाण्याचा मदत केली असेल का? वर असेल तर त्या मुलीची काही खैर नाही. माई, देवराज त्याच्या रूमचा दरवाजा उघडून आवाज दिला. बोल देवराज, माईने विचारले. माई, अजून काही पत्ता नाही लागला. आपली माणसे रेल्वे स्टेशन, बस, एअरपोर्ट सगळीकडे शोधत आहे. जास्त लांब गेली नसणार, पण तरीही काही सांगता येत. शहरात ही आपली माणसे शोधत आहे. देवराज यांनी म्हटलं. नक्कीच भेटेल. जास्त लांब गेले नसणार. जेव्हाही ती सापडेल सर्वात आधी तिला माझ्याकडे घेऊन यायचं. माई खिडकीतून बाहेर पाहत म्हणाल्या. लग्नाचा मंडपात राजेशाही थाटात सजवत गेला होता. आलिशान असा हॉल होता. हॉलच्या मधोमध गोलाकार जिना, जो वरच्या मजल्यावर, जो त्या जिन्याच्या आजूबाजूचा सुंदर कलात्मक नक्षीकाम केलेल्या रेलिंग्स आहेत. त्या रेलिंग्सला फुलांच्या माळांनी सजवलं होतं. राजवाड्याच्या हॉलमध्ये मध्यभागी एक मोठ्या आणि आकर्षक झुंबर होतं. त्या झुंबराखाली मंडप उभारण्यात आला होता. सगळं कसं राजेशाही होतं. कुठलीही कमी ठेवली नव्हती. सर नोबल परिवाराने जिन्यावरच लाल रंगाच्या पायऱ्या घड्या घातल्या होत्या. दोन्ही बाजूला पाकळ्यांनी सजवलं होतं. आलेल्या पाहुणे तो राजवाड्यात पाहण्यात दंग झाले होते. आलेल्या पाहुण्याचे स्वागत घरातील मंडळी करत होती. लग्नाला सर्वपक्षीय राजकीय नेते आलेले होते. नावाजलेले बिझनेस आले होते. हे लग्न एक शाही लग्न होणार होतं. तर तो त्याच्या खोलीत सोफ्यावर मागे टेकून बसला होता. रूममध्ये डील लाईट लावली होती आणि त्याचा उजेड होता त्याच्या चेहऱ्यावर येत होता. चेहऱ्यावर कसलेही भाव नव्हते. कसल्या तरी विचारात हरवला होता तो. इतकं सोपे नाही माझ्यापासून पळून जाणं. तू खूप मोठी चूक केली होती. ज्यानं माझ्यावरच हात उचलून त्याचीच शिक्षा म्हणून तुला बंदिस्त केलं, आणि याच गोष्टीचा बदला घेण्यासाठी तू माझ्या बहिणीला मध्ये घेतलं. तर काही बात नाही. आता आपण कायम एकत्र असू. तुला या सगळ्यांची किंमत तर मोजावी लागेल. मनातल्या मनात बोलाला, पण त्याच्या चेहऱ्यावर आलेले ते कुटीक हसू मात्र खूप काही सांगून जात होतं. ब्रायसन, बाहेरून आवाज आला तसा तो विचारून बाहेर पडला.
मेकम त्याने आत बोलावतच एक स्टाफ मेंबर आत आला. दोन्ही हात पुढे एकमेकातून गुंफून त्याच्या समोर अदबीने उभा राहिले. तो डोळे मिटून तसाच बसला होता. काय झालं? त्याचा कणखर आवाज घुमला तसा तो स्टाफ बोलू लागला. बॉस, गीता मॅडमने निरोप दिला आहे. काय? त्याने विचारलं. बरेच काही. त्या स्टाफवरच बोलणं ऐकून तो ताटकन उठून उभा राहिला पुढे. तो स्टाफ काही बोलणार नाही त्याआधीच तो ताडताड पावले टाकत रूमबाहेर पडला. कॉरिडॉरमधून सरळ सरळ जाताना त्याच्या बुटाचा आवाज घुमत होता. तो येऊनच एका रूम समोर उभा राहिला आणि क्षणाचा विलंब न करता त्याने धाडसच रूमचा दरवाजा उघडला आणि आत गेला. त्याच्या अशा येण्याने रूममध्ये त्याच्याबरोबर असलेल्या लेडीज स्टाफ मेकअप आर्टिस्ट घाबरून गेले. त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. त्याला असे अचानक रूममध्ये पाहून स्टाफ घाबरला होता. पण जेव्हा भानावर आले तसे सगळ्यांनी त्याला पाहून अदबीने माना झुकवल्या. तो पुढे पुढे एक पाऊल टाकत तिच्याजवळ जात होता. त्याने एक नजर आजूबाजूला फिरवली तसे तिने असलेल्या लेडीज स्टाफ आणि मेकअप आर्टिस्ट बाहेर निघून गेल्या. जाताना एक लेडीज स्टाफने दरवाजा बंद केला तशी ती अजून जास्त घाबरली. ती मागे मागे जात होती आणि तो पुढे पुढे येत होता. त्याची ती जवळीक नजर पाहून ती अजून जास्त घाबरली. मागे मागे जात ती भिंतीला जाऊन टेकली. तो तिच्या पुढे येऊन उभा राहिला तशी तिने घाबरून डोळे मिटून घेतले. थोड्या चिडून म्हणाल्या, माई समोरच तर मुलगी आहे. हिच्याबरोबर लग्न करणार. हेच लग्न तर असेल पण तिच्यासाठी ही एक शिक्षा असणार आहे. खूप मोठी चूक केली तिने असं वागून. मग चुकीची शिक्षा नको मिळायला. क्रूर हसत तो म्हणाला, चला रांगा कामाला. त्याने काही लेडीज स्टाफला बोलवून तिला रेडी करून आणायला सांगितलं आणि तो स्वतः रेडी व्हायला गेला. माई म्हणजे या घरातील मोठ्या व्यक्ती. दमयंती सरनोबल. या राजवाड्यात जर कोणाची सत्ता असेल तर ती या दमयंती सरनोबल याची. त्यानंतर धैर्यशील सरनोबल ज्यांच्या वाऱ्यालाही कुणी उभारू शकत नाही असं व्यक्तिमत्व. जशी आजी तसा नातू. सगळेजण लग्नाच्या तयारीला लागले होते. सोनल आणि वरदचे लग्न झाल्यावरच 5 मिनिटांनी लगेच धैर्यशील तिच्याशी लग्न करणार होता. नाही नाही, मी खरंच केलं नाहीच. ती अगदी काकुळतीने म्हणाली. तिचे बोलणे होतच नाही की दुसऱ्या क्षणी तिच्या गालावर चपराक बसली. तुझी एवढी हिंमत की तू माझ्या मुलीला पळून जायला मदत केली. रागात तिच्याकडे पाहत म्हणाली रत्ना, आपल्या राजवाड्यात अजूनपर्यंत मुलीच्या कानाखाली देखील नाहीये. ही आपली पद्धत नाही. मग ती व्यक्ती बाहेरची का असेना, मला इथे तमाशा नको. देवराज समजावं हिला. पुन्हा हे असं घडायला नको. नाहीतर माझ्या इतक्या वाईट कुणीही नाही. माई एक शब्दावर जोर देत म्हणाल्या, हो माई, मी सांगतो तिला. ती सध्या रागात आहे आणि काळजीमध्ये आहे. देवराज रत्नाची बाजू सारवत म्हणाले, धैर्य, तुमच्या लहान बहिणीचे लग्न आहे. पटकन रेडी होऊन या. आम्हाला आता कोणालाही तमाशा नकोय. आणि हो, या पोरीला जिथून आणले आहे तिथेच सोडा. माई आणल्या. माई, या मंडपात आज 2 लग्न होणार आहे. धैर्यशील. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.